साहेब, देसाई साहेब, बाकी कांबळे साहेब, अन्सारी मॅडम, आमचे कैलास घुगे आणि जमलेले सर्व हे माझ्या परिचित असलेले शिक्षक. मला एक असं वाटायला लागलं की मूल्यवर्धित काय मूल्यवर्धन हे परळीसाठीच ठेवले का सर्वांसाठीच आहे? मला काय वाटलं की परळीला अत्यंत आवश्यक होऊन तिथंच ठेवले काय असं वाटलं मला. असं नाही ना? एक मला नेहमी शिक्षक म्हटलं की सर्वात पूज्य माणूस असतो बरं का. समाजातला सर्वात जर पूज्य कोण असतो शिक्षक आहे. मी आजही आता वयाच्या 77 वर्षी कॉलेज केलं, सारे केले, सर्जन चांगला राहिलो, पण मला सर्वात आदर कोणाचा असेल तर मला शाळेत शिकवलेले शिक्षक त्यांचा आदर आहे. कारण त्याच काळात शिक्षकाला मनुष्य घडला जातो. मला आजही आठवतात, म्हणजे जातीबद्दल बोलत नाही पण त्या नावानं आम्ही ओळखतो शिक्षकांना. कुंभाराचे किशनराव गुरुजी, मांगाचे किशनराव गुरुजी, श्रीधराचार्य गुरुजी आजही माझ्या लक्षात येते. त्यांचं आणखी आज आठवण करतो. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळाला ते असेपर्यंत सध्या कोणी नाही ते, पण असेपर्यंत त्यांच्याकडे नेहमीच त्यांचं दर्शन घ्यायचं मी. तर त्यांनी आम्हाला बनवलेलं आहे. मग तुमच्याकडे एवढा मोठा आदर तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर खरंच केलं तर बरं का. पण आमच्यावर शिक्षक कसे होते, पहाटे उठून मला मारायचे, तोंडावर पाणी शिंपडायचं आणि अभ्यास करायला लावायचे. आता तसं करताय का तुम्ही? तुमच्याच तोंडावर पाणी मारायची वेळ येते असेल असं होतंय की नाही? खरं आहे की नाही? वास्तविकता आपण बोलूया. इथे जो प्रशिक्षण असते तिथं वास्तू का बघूया. मला नेहमी वाटायचं की खरं आहे का हो, मी पडताळून पाहायचं म्हणलं, सायंटिफिक पडताळून पाहू म्हणलं. पण आणि ते खरंच आहे. जननी म्हणजे माता आणि मातृभूमी हे स्वर्गापेक्षा मोठे आहे. स्वर्ग कशाला म्हणतात नाही तर मला स्वर्गाची व्याख्या अशी आहे, जेथे आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक दुःख नसे त्याला स्वर्ग म्हणतात. असा समृद्ध देश समाज त्याला स्वर्ग म्हणतात. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असेल म्हणजे कसं असेल, कशामुळे श्रेष्ठ आहे? आपण जर तसं पाहिलं तर आता एक गंमत सांगतो. एक मडकं आहे. मडकाची खरी आई कोण? चिखल, माती, पाणी, ती ह्याची लीद असते, त्याच्यापासून मडकं. त्याची खरी मुख्य आई त्याची ती. त्याच्यानंतर कोण? कुंभार असतो, तो तर तयार करतो, हा त्याची दुसरी आई. आणि जेव्हा भाजतो तेव्हाच तिसरी आई, आणि त्यातून मडकं पक्क तयार होते. बरोबर आहे का नाही? मातृभूमी म्हटलं तर आपल्याला आम्ही कुठलंही आमचं सर्वांचं शरीर जर पाहिलं तर त्या मातृभूमीतल्या एलिमेंटपासून तयार झालेलं आहे. आपल्याला ते खरं आहे हे मला पटलेलं आहे. मातृभूमी पहिली आई, दुसरी आई आमचे आई वडील, तिसरी आई आमचे शिक्षक. बरोबर आहे ना? त्यापासून माणूस आहे. म्हणजे आपल्याला असं करायला पाहिजे, मनुष्य बनवायचा कारखाना करायचा असेल तर शिक्षकाला पकडा. आता तुम्ही बनवणार काय मनुष्य बनवत? आमच्याकडे परळीमध्ये काय करणार? माझं अवांतर वाचन खूप आहे ना, चिंतन खूप करतो मी शिक्षकांवर. म्हणजे की आमच्याकडे सर्वात जास्त काय अपुल आहे, आपले विपुल पॉप्युलेशन आहे आणि ते यंग पॉप्युलेशन आहे. कॅन वी युटिलाइज दिस पॉप्युलेशन फॉर एक्सपोर्ट? जगावर राज्य करण्याची ताकद आपल्यात आहे का नाही? पण तिथं सुरुवात कुठं व्हायला पाहिजे? तुमच्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. तुम्ही किती, मला असं वाटतंय की ह्या ताई मला ओळखतो, मी यांना ओळखतो, दुसरं संकाय कोणतरी आहेत त्याने ओळखतो मी. ते दोनापूरला कुठे ते वांटाफिल्ड काम केले आणि खूप चांगलं काम केलं, नाव तुमचं कमवलेलं आहे. तुम्ही खूप चांगलं काम करता असं ऐकलं मी. आणि बाकीच्या लोकांचे परिचयच आहेत मला. पण मी ही शाळेमध्ये असा उपक्रम सुरू केला आहे. आता कैलासात त्यातलं क्षेत्रात आमचा CEO आहे म्हणा, तो सारे करतोच कैलास. त्याला कैलास म्हणतो की माझ्या लहानासारखं वाटतं म्हणतो. तर मी इथं सुरू केलं आहे 7वी 8वीपर्यंत त्या पोराचं IQ, AQ, त्याची ॲप्टिट्यूड टेस्ट घेणार, ब्रेन मॅपिंग करणार, त्याचे राज पाहणार, त्यामुळे तो कसा होऊ शकतो ते बघणार. 7वीपर्यंत त्याचं ऑब्झर्वेशन करणार आणि त्याला आम्ही त्याचे 6 ट्रॅक तयार केलेत. 6 ट्रॅकमध्ये मेडिकल. 1967 माझं मेडिकलचं ॲडमिशन, तो जन्मले नसाल कोणी. त्यावेळेस आमच्यावर 100 जागा होत्या. त्या 100 जागामध्ये 70% आम्ही खेड्यातले पोरं होतो.
खेड्यामध्ये टॅलेंट फार मोठा आहे, पण इट इज डाईंग. ह्याचं मला दुःख आहे. श्रीमंताचे पोर शिकतील, पण ते कमी बुद्धी असलेले लोक देशाला मिळत आहेत. चांगली बुद्धी असलेले खेड्यातले पोर मरायला लागलेत. हे टॅलेंट आमचं नष्ट होतं आहे. शिकत असताना ते मांगाचा मलकू पहिला असायचा, मांगाचा हरिबा, म्हणजे जातीवर बोलत नाही पण वास्तविक सांगतो मला, तो दुसरा असायचा आणि मी तिसरा असायचा. आम्ही जहागीरदाराचे पोरं आम्हाला शिकवलं. ते गरिबाचे पोरं चौथीपर्यंत शिकले, ते नोकरी लागले. तर माझ्याकडेच कामाला होते. मला इतकं वाईट वाटतं याचं पाहिलं की दिस इज लॉस ऑफ द नेशन. याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवाल का? इथं आम्ही सुरू केलं आता हे. मी आता तुमच्याकडे आठवते की आपल्या शाळेचे दिवस किती? 200 किती दिवस आहेत? सुट्ट्या सोडल्या तर 230-35. याच्यामध्ये तुम्ही सेलिब्रेशन किती दिवसाचं करता? महात्मा गांधीचं करत असाल, जसं पंडित नेहरूचं करत असाल, किती लोक बाबासाहेब आंबेडकरचं करत असाल, आणखी किती लोक असाल, एक 10, 15, 20 लोकांचं सेलिब्रेशन करत असाल आहे का? तेही कायद्यानं करावं तुम्ही करतो का? मनातून करतो का? नाही करत. त्याशी सुट्टी मिळते म्हणून करतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बरोबर आहे ना? वास्तविकतेला आपण तिथं संवाद साधतो तुमच्याशी. मला भाषण द्यायचं नाही तुमच्याशी. मी इथं सुरू केलं. इथं 211 लोकांची यादी काढली आहे. 200 देशातील प्रसिद्ध असलेले ऋषी मुनी, त्याच्यानंतर तुमचं विजेते सारे पद्मश्री वगैरे असले लोकांचं नावं, त्याच्यानंतर तुमचं आपले हे कोणते आपल्या हे केले आपण त्यापैकी आमचे योद्धे असलेले असे 211चं लिस्ट काढले. आणि प्रत्येक दिवशी त्यांच्या पालकाला त्याचे बायोपिक पाठवतो. उद्याचं काय आहे त्याचं बायोपिक. आज उद्या शिवाजी महाराज बोलायचं ना, ते संध्याकाळी बायोपिक त्यांच्या घरी जाणार. आणि त्या पालकांना सांगितले तुम्ही हे बघा आणि तुमच्या पोराला समजावून सांगा. आम्हाला वशिष्ठ ऋषी माहीत नाहीत, विश्वामित्र माहीत नाहीत, पराशर ऋषी माहीत नाहीत, आपल्याला माहिती आहे, सांदीपन ऋषी माहीत नाहीत, आम्हाला काहीच माहीत नाही, आमचा इतिहासच माहीत नाही. आमचे पूर्वज कोण हे जर कळत नसेल, आमचं बाप कोण होता हे कळत नसेल, तसं काय होणार आहे पुढे? आम्ही किती श्रेष्ठ होतो हे कळत नसेल तर आम्हाला काय कळणार आहे? परमवीर चक्र विजेते क्रांतिकारी लोकांचीच माहिती नाही आम्हाला. क्रांतिकाराची लिस्ट काढली मी, ती त्यांना बायोपिक करायचं नाही. 211 लोकांची बायोपिक केले. दररोज त्यांच्या पालकांना एक एक कळेल, माहिती मिळेल. पालकाला माहीत नाही, शिक्षकांना माहीत नाही, असं होतं. ह्यांचे आपल्याकडे माहिती आहे का? ऋषीमुनीची माहिती नाही आपल्याला, माहिती नाही आहे की याज्ञवल्क्य ऋषी माहिती नाहीत, गार्गी मैत्री तुम्हाला विदुषी होत्या त्या माहीत नाहीत. आम्ही प्राचीन भारत आमचं विसरलं आहे. आम्ही काय करतो ते इंग्रजाचा घेतो पुढे आणतो. मी इंग्रजाचं नॉलेज घ्या पण आत्मा आपला ठेवा. आम्ही सर्वश्रेष्ठ आहेत. जीवनाचं गोल काय आपल्याला माहिती नाही. आणखी आपण काय करतो, कशासाठी जन्मवलं तुम्हाला हेच कळत नाही. मग मी ठरवणार आहे 8वीपर्यंतच्या पोरांना कोहम हा पोरगा काय होऊ शकतो हे ठरवणार. त्याच्या आईवडिलाला बोलून घेणार, त्यांना सांगणार की तुमचा पोरगा हा ह्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो. त्याच्यात आमच्याकडे 5 वर्ष गुरुकुल करणार आहे. मी गुरुकुलमध्ये ठेवणार आणि त्याला तुम्ही त्याचं तयार करून देणार. तयारी आहे का? हीच प्लॅनिंग मी या शाळेत सुरू केलेलं आहे. ही शाळेचं रूप तुम्हाला गुरुकुलमध्ये करायचं आहे. आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या शाळेत असंच करावं असं माझी इच्छा आहे. कारण तुमच्याकडे सारे गरीब पोरं आहेत, शेतमजुराचे, शेतकऱ्यांचे पोरं आहेत, ते पैसे भरू शकत नाहीत. दुर्भाग्यानं मला तशी संधी मिळाली असती तर या सर्वांचं मी कल्याण केलं असतं. मी जर शिक्षण मंत्री असतो तर दाखवलो असतो एका. मला होऊच येत नाही. मी प्रयत्न खूप केला मंत्री व्हायचा, पण मला कोणी येऊच येत नाही. ह्याला सोडून दुसऱ्याला द्या म्हणले तिकीट. तर मी सांगतो की आपल्याला हे तुम्हाला संधी मिळालेली आहे. तुम्हाला आचार्य होण्याची संधी मिळाली. तुम्ही आता शिक्षक नका हो, तुम्ही आचार्य व्हा. माणूस बनवण्याचा कारखाना तुम्ही करा. तुम्ही परळीला त्याची फार गरज आहे नाही का? आहे का हो? परळीला फार गरज आहे का त्याची? नाही का? तर मला तुम्हाला विनंती करायची की आपल्या या प्रकारचे शिक्षण पद्धती ठेवून आपण डॉक्टर्स करू तयार, इंजिनियर्स तयार करू, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह
UPSC परीक्षा स्पर्धा परीक्षेत जाणारे पोरं तयार करूत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करूत अधिकारी, त्याच्यानंतर आपण सैनिक तयार करूत. पहिले 5-10 पोरं ते मी इथं ॲडमिशन देणार आहे आणि त्यांचं स्पेशल ट्रेनिंग घेणार, ते ऑलिम्पिकला जावं असा विचार करतो. करायचं का? तुम्ही सारी मदत कराल का मला? हां, तर तुमच्याकडे सरकारी नोकर असणं तुमच्या हातात फार नाही. शिकवायचं म्हणतो तुम्हाला शिकवू देणार नाहीत की, आहे का नाही? असंच आहे की आर्थिक खूप आहे तुम्हाला. वरचा अधिकारी काहीतरी बोलतो, खालचं काहीतरी बोलतो, हे तर ऐकत नाही, ते तर ऐकत नाही. त्या नोकरी कोणाला काढता येत नाही, त्यामुळे कसे मस्त राहतात ते. काही ठिकाणी झालेलं आहे, शिक्षक दूरच्या शाळेत असणार, शिक्षक शाळा असेल तर ते शिक्षक काय करतात, दुसरा एक वर्गात ठेवतात शिकवायला आणि आपण गुल होतात. हे खरं आहे का? आता तुम्ही कडक असल्यामुळे कोणी करत नाही. होते बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, मी ऐकलेलं आहे. हो, थोडे शांततेने ऐकून घ्या. वरळीमध्ये आपलं नाव कमायचं आहे तर आपल्याला टॅलेंट हंट करूया, प्रत्येक क्षेत्रात टॅलेंट बाहेर काढूया आणि आपल्या देशामध्ये त्याचं नाव करूया. धन्यवाद.